माणसाला जेवढं एखादी शाळा शिक्षक शिकवू शकत नाही त्याहून कितीतरी जास्त परिस्थिती शिकवते. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर मोठी जबाबदारी घेण्याची वेळ आलेल्या सुनेत्रा पवारही आता हळूहळू तयार होत आहेत. त्यांच्या मागच्या 2 दिवसांच्या हालचाली आणि निर्णय खूप काही सांगणारे आहेत. सुनेत्रा पवार या खूप महत्त्वाकांक्षी होत्या वगैरे असं कायमच बोललं गेलं, पण पुन्हा एकदा दादा गेल्यानंतरच्या वहिनी आणि दादा असतानाच्या वहिनी यामध्ये खूप फरक असल्याचं जवळचे कार्यकर्ते सांगतात. एकूणच त्यांचा अप्रोच आता प्रचंड बदललाय आणि त्याही अनेक गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. नुकतीच त्यांनी आमदारांसोबत एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये नेमकं काय झालं, त्याची इनसाइड स्टोरी काय आहे आणि त्यातनं काय काय अर्थ निघणार हे आपण बोलणार आहोत. अजित पवार यांनी राज्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडे दिली होती. अर्थात प्रत्येक आमदाराला ते स्वतः भेटायचे, मात्र काही कामं त्यांनी तटकरेंना वाटून दिली होती. सुनेत्रा पवारांना सुद्धा आता पुनर्नियोजन करावं लागणार आहे. काल देवगिरीवरती 20 आमदारांनी त्यांची भेट घेतली आणि या मीटिंगमध्ये अजित पवारांच्या अपघाताच्या तपासावरती आमदारांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. विशेषतः DGCAने दिलेला अहवाल हा समाधानकारक नसल्याची आमदारांची भूमिका होती. सुनेत्रा पवारांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं, जमेल त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली. विशेषतः सुनेत्रा यांनी आमदारांशी बोलताना दादांचे त्या दिवशीचे कपडे, घड्याळ जे काही त्यांच्याकडे जमा करण्यात आलं ते सुद्धा त्यांना दाखवलं. म्हणजेच अनेक गोष्टी त्याही मोकळेपणाने बोलल्या. विशेषतः आमदार आणि त्यांच्यातला आईस ब्रेक करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आमदारांनी नेतृत्व स्वीकारण्याआधी त्यांना आश्वासक वाटण्याची जास्त गरज आहे आणि कालची मीटिंग ही त्यासाठी महत्त्वाची मानायला हवी. दुसरीकडे त्या प्रत्येक आमदाराशी व्यक्तिशः सुद्धा बोलल्या याची सुद्धा माहिती मिळते. आता त्या पंतप्रधानांची भेट घेणार आहे. सुनेत्रा पवार या पुढच्या काही दिवसामध्ये मुलगा पार्थ पवार यांच्यासह PM मोदींना भेटणार आहेत. अजित पवारांच्या अपघाताच्या तपासाबाबत चर्चा करण्यासाठी त्या भेटणार आहेत. त्यामुळे पद स्वीकारल्यानंतर दुसऱ्यांदा सुनेत्रा या मोदींना भेटणार आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा. पार्थ पवारही आता राज्यसभेवरती बिनविरोध गेलेत. रूढार्थाने त्यांनी पक्ष ताब्यात घेतलाय, पण लढाई ताब्यात घेण्याची नाही तर टिकवण्याची आहे आणि त्यामुळे त्यांचा प्रवास कठीण आहे. वेळ टीका करण्याची किंवा त्यांना जज करण्याची नसली तरी त्यांच्या राजकीय हालचालींवर मात्र प्रत्येकाचंच लक्ष असणार आहे. त्यामुळे सुनेत्रा यांनी सुरुवात तर केली आहे आणि ही सुरुवात नक्कीच आश्वासक आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? सुनेत्रा पवार कसं काम करतायत आणि कशा काम करतील याबद्दल कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.